डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय मत मागण्याचा, ते मत मागण्याचं काम आमचे उमेदवार या ठिकाणी करत आहेत। मला खात्री आहे की संघ जत तालुक्यातील भूकंपाचं केंद्र होणार आहे। पहिला भूकंप जर कुठे घडणार असेल तर शेवटचा मतदारसंघ महाराष्ट्रातला 288 आहे, इथं संघ मध्ये घडेल आणि 7 तारखेला संघ मध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। मिलित गाडी पिढी इकडे
जिल्हा परिषदेचे उमेदवार तसेच प्रकाशभाऊ करंडे जे असून धनुष्य संघ पंचायत समिती गटाची निवडणूक लढवत आहेत. तरी तसेच गिरगाव गटातून बंडू उर्फ राजेंद्र चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. तरी सर्व संघ जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे. युवा सेना जिल्हा प्रमुख मिलिंददादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज संघ येथे संघ जिल्हा परिषद गटाचा आणि तसेच अंकुश आमचे तालुका प्रमुख अंकुश ओवाळे असतील आणि विविध पदाधिकारी आणि मायबाप जनता संघ जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. या ठिकाणी असलेल्या सर्व मायबाप जनतेला माहित आहे जर तालुक्यामध्ये विकासाची गंगा कोणी आणली तर ते शिवसेनेने आणले. शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातूून आनंद बाबू पवार माध्यमातून मिलिंद कदम साहेबांच्या माध्यमातून संजय बापू विभूते यांच्या माध्यमातून आणि तालुका प्रमुख अंकुश ओवाळे यांच्या माध्यमातून जत तालुक्याला एक शिवसेनेच्या माध्यमातून ऐतिहासिक निर्णय झाला. विस्तारित म्हैसाळ योजनेचा एक भरघोस निधी जत तालुका वंचित असलेला 70 वर्ष 75 वर्ष आज काल प्रशासनाचा दिनांक झाला. 77 वर्षापासून वंचित एकच मागणी जत तालुक्यामध्ये मागणी होत होती. जत तालुक्यामध्ये म्हैसाळची पाणी यायला पाहिजे या मागणीसाठी अंकुश ओवाळे असतील, मी असेल किंवा तंबाखू असेल यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येक वेळी संजय बापू विभूते असतील आम्ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे सुद्धा 57 गावचा ठराव घेऊन गेलो. पण त्यांनी त्याचं कोणतंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही. पण तेच आम्ही पाठपुरावा करत राहिलो आणि नंतर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाले. त्यांच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये म्हैसाळ विस्तारित योजनेला भरघोस निधी दिला. पण विस्ताराने सांगायचा फार वेळ लागतो पण मी तेवढं बोलणार नाही. आपल्या बापूंना पुढे कार्यक्रमात जाणार आहेत म्हणून मी थोडक्यातच म्हणतो जत तालुक्यामध्ये योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व आमच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक भरघोस निधी मिळाला. उमदे येथे MIDC उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी दिला. जत मध्ये नगर रचना विभागामधून नगर विकास विभाग मधून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 78 करोड रुपये पाणी पुरवठ्याला दिले. MH 59 परिवहन मंत्री शिवसेनेचे आहेत, परिवहन मंत्री सरनाईक साहेब त्यांनी दिले. तसेच संघमध्ये एसटी स्टँडचा आगारमध्ये उमद्या नेण्यात आलं होतं. आम्हाला संघलायक पाहिजे म्हणून मागणी केल्यानंतर बापूच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री यांच्याकडे भेट घेतली. आमदार सुहास बाबर आणि संजय बापू विभूते यांच्या माध्यमातून संघमध्ये भव्य असा एक बस आगार सुद्धा निर्मित होणार आहे. त्याची मंजुरी मिळालेली आहे. संघमध्ये पाणी पुरवठ्यासाठी 15 दिवसाला एक पाणी येत आहे. त्यामुळे स्वच्छ पाण्यासाठी आम्ही मागणी केली असता गुलाबराव पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये, बापूंच्या नेतृत्वामध्ये, सुहासभाई बाबरांच्या नेतृत्वामध्ये, योगेश जानकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये संघमध्ये 15 कोटी 42 लाख रुपये जलशुद्धी केंद्राला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. अनेक गोष्टी संघमध्ये झालेल्या आहेत. अतिवृष्टी झाला, अतिवृष्टीमध्ये बापूंच्या सुहासभाईच्या माध्यमातून आमचा मंडल विभाग 3 मंडल विभाग जतमध्ये समावेश नव्हता. पण आम्ही मागणी केली बापूंच्या आणि सुहासभाईंच्या नेतृत्वात. शिंदे साहेबांना फोन केला. शिंदे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि 3 मंडळाचे विभाग समाविष्ट करून 1.5 दिवसात प्रशासनाने पंचनामा करून आणि 3 विभागामध्ये 14 कोटी 95 लाख रुपये अतिवृष्टीचे पैसे शिंदे साहेबांच्या माध्यमातून आत्ताच मिळाले. लाडकी बहीण योजना या संघ जिल्हा परिषद गटासहित आणि जत तालुक्यामध्ये प्रत्येक दर महिन्याला 22.5 कोटी रुपये जत तालुक्याला येतात. हे शिंदे साहेबांचं काम आहे. अनेक छोटी मोठी कामे या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे भरघोस आपण सर्वांनी आमच्या उमेदवारांना, माझी पत्नी जिल्हा परिषदला उभा आहे,
कावारी औरादी धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. संघ पंचायत समिती गटामधून प्रकाश कुंडबंद करंडे आहेत, त्यांना मतदान देऊन गिरगाव पंचायत समितीमध्ये राजकुमार चव्हाण आहेत, त्यांना सर्वांना भरघोस मतांना आपण निवडून द्यावं एवढं मी कळकळीने इथे विनंती करतो. येणाऱ्या काळामध्ये मी ताकदीने आपल्याला सांगेन आणि विश्वासानं सांगेन, शिंदे साहेबांच्या आणि बापूंच्या आणि सुहासभाईंच्या, योगेश धनकर साहेबांच्या माध्यमातून अंकुश वळसे यांच्या नेतृत्वात आम्ही भरघोस असा एक विकासात्मक मॉडेल, एक संघ जिल्हा परिषद गट आम्ही शिवसेनेला आणि शिंदे साहेबांना दत्तक घेणारा लावणार आहोत. एक विकास काय असतो, शिंदे साहेब काय करू शकतात, आमचे पदाधिकारी काय शकतात, आमचे सर्व तरुण वर्गांना घेऊन आम्ही एक विकासाचा आराखडा तयार केलेला आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही ते अंमलात आणू आणि आम्ही एवढं थांबून एक भव्य असा एक मोठ्या मताने आमच्या सर्व उमेदवारांना आपण मतदान करून विजय करावा असं मी नम्र विनंती करतो आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो. 5 तारखेला आपण सतर्क राहून व्यवस्थित मतदान करून पार पाडावा अशी मी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आवाज येतोय संघ. हॅलो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी उपस्थित आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय मिलिंददादा कदम, या तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय अंकुशजी होवाळे, विधानसभा प्रमुख प्रवीण जावरादी, या जिल्हा परिषद गटाच्या आमच्या उमेदवार सन्माननीय कावेरीताई औरादी, संघचे पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय प्रकाशजी कारंडे, गिरगाव पंचायत समितीचे उमेदवार आमचे युवा सहकारी राजकुमार चव्हाण, उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनींना, खरं तर तुमची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की अशा उन्हामध्ये आपण या ठिकाणी आमचे विचार ऐकायला तुम्ही या ठिकाणी उन्हामध्ये बसलाय. परंतु 5 वर्ष उन्हात बसण्यापेक्षा एक तासभर उन्हात बसलेलं काय मला वाटते अडचणीचं होणार नाही. कारण ज्यांनी आजपर्यंत या जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं त्यांनी नेमका कोणता विकास निधी खेचून आणला हा खरं तर चिंतनाचा भाग आहे. मागच्या वेळेला संघला आमचे तरुण सहकारी कुंभारांनी संघ तालुका व्हावा म्हणून या ठिकाणी उपोषण केलं होतं. ज्या वेळेला लोकांच्या अडचणी या ठिकाणी येतात, ज्या वेळेला शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, ज्या वेळेला तरुणांचा प्रश्न येतो, ज्या वेळेला महिलांचा प्रश्न येतो, त्या वेळेला पहिल्यांदा जर कोण अडचणीला धावून येत असेल तर ती शिवसेना असते. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी ताकदीनं आपल्याला सामोरं जातोय. मला वाटते आमच्या समोर बंद पडलेलं घड्याळ आहे, बरोबर ना? 10:10 कायमची झालेले, तर पुढे सरकत नाही, तर मागे येत नाही. आणि त्याचबरोबर ज्यांनी खोटं बोलायचा विक्रम केलाय ते त्या ठिकाणी कमळ आहे. ज्यांनी फक्त आश्वासनं दिली, पूर्ण कधीच केली नाहीत, असे अनेक उमेदवार आहेत. आणि ज्यांनी लाडक्या बहिणीला सन्मान मिळवून दिला ते एकनाथ शिंदेचे उमेदवार तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहेत. आमच्या लाडक्या बहिणीला दर महिन्याला भाऊबीज सुरू आहे की नाही? चालू आहे ना? ही भाऊबीज अशीच सुरू राहणार, लक्षात ठेवा. हे एकनाथ शिंदेचं वचन आहे, ते आम्ही उपकार करत नाही, हा तुमचा अधिकार आहे, हा तुमचा हक्क आहे, लक्षात ठेवा. म्हणून ह्या लाडक्या बहिणीला सुद्धा तुम्ही निवडून दिलं पाहिजे ही विनंती करायला आज तुमच्याकडे आम्ही आलोय. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका प्रवीणनं सांगितलं, आमच्या उमेदवार राजकुमारनं सांगितलं. पैशाच्या विस्तार योजनेसाठी 2100 कोटी रुपये, अरे बाबा ऑफर येत असतात आणि ज्याला भीती असते तोच ऑफर देत असतो. तू काळजी करू नकोस. असू दे, राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. उमेदवारांना ऑफर देणं हे पैसेवाल्यांचं काम आहे, बरोबर आहे ना? पण त्यांच्या पैशाला लाच मारून आमचे उमेदवार इथं उभा आहेत, त्यांना निवडून देणं हे तुमचं काम आहे. शिवसेना ही पैसा पुढे कधीच झुकली नाही. शिवसेना ही विकासाचं विजन घेऊन जाणारी संघटना आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन जाणारी संघटना आहे. त्या जत तालुक्यावर सगळ्यात जास्त प्रेम कुणाचं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं प्रेम होतं.
म्हणून तर या ठिकाणी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिली, पण पहिल्या आश्वासनाची पूर्ती करणारा मुख्यमंत्री कोण असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी 2100 कोटी रुपये दिले. जतला 78 कोटीची पाणी योजना दिली, उमदीला बस डेपो दिला. प्रवीण म्हणला आम्हाला संघला सुद्धा बस डेपो पाहिजे. ताबडतोब आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्याकडे गेलो. साहेब म्हणलं संघ हे तालुक्याचं ठिकाण आहे, इथं आम्हाला पहिला बस डेपो पाहिजे. साहेबांनी एका मिनिटात सही केली आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संघमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचा बस डेपो देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने केलं जाईल. आमचा शब्द लक्षात ठेवा. जत तालुक्यामध्ये हा तालुका तसा विस्ताराने खूप मोठा आहे. या तालुक्याचा पूर्वी कधीच विकास झाला नाही. अनेक आमदार अनेक नेते तुम्हाला खोटी आश्वासनं देऊन निवडून गेले. जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सातत्याने फसवणूक केली. परंतु ज्यावेळेपासून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून जतला चांगले दिवस येण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये कोण आमिष दाखवल, कोण या ठिकाणी मतांचा बाजार करेल, कोण तुम्हाला अनेक हजारो रुपयाचे आमिष दाखवेल, माझी तुम्हाला विनंती आहे. आपण 5 वर्ष घरामध्ये चांगलं आणून खातो, बरोबर ना. आपण आपलं जरी कामाला कष्टाला ज्या ठिकाणी जात असलो, हाजरीनं जरी काम करत असलो, शेतात काम करत असलो, दुकानात काम करत असलो, 5 वर्ष आपण त्या ठिकाणी दुकानात मटणाच्या गेलं तर चांगलं चुकलं येचून आणतो का नाही मटण घरात खायला. निवडणुकीच्या काळामध्ये कशासाठी त्यांच्या अशा खोट्या आश्वासनांना आमिषाला आपण बळी पडायचं. कोण आला द्यायला तर तुझं मटण नको, तुझं चिकन नको, तुझं काही नको. तुम्ही म्हणाल पैसे द्यायला आले घ्या, मी म्हणणार नाही घेऊ नका. अहो या चोरांचं सोडायचं कशाला. कोण देईल त्याचं सगळं घ्या, मत मात्र धनुष्यबाणाला द्या. ही विनंती करायला आम्ही खावा त्यांचं बटन, दाबा शिवसेनेचं बटन हे सांगायला आम्ही या ठिकाणी. जर खऱ्या अर्थानं आपल्याला विकासाच्या योजना अनेक ठिकाणी आपल्याला राबवायच्या असतील. आज सर्वसामान्य कुटुंबातला आमचा प्रवीण आवरादी आहे, राजकुमार आहे, प्रकाशजी आहे, या ठिकाणी कावेरीताई आमची गृहिणी आहे. आज कुटुंबातनं पहिल्यांदाच बाहेर पडली. कशासाठी? तुमच्या सगळ्या लोकांना सेवा देता यावी, तुमची थटली नडलेली कामं करता यावीत. माझ्या लाडक्या बहिणीला तो त्रास होतोय, माझ्या लाडक्या भावांना आज रोजगार नाही, कामं नाही, शेतीला पाणी नाही, नोकऱ्या नाही. या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर या सगळ्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि शिवसेना. हे लक्षात ठेवा. आज अनेक शेतकऱ्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये त्या दिवशी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. हे सगळे लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत. त्याचं कारण काय? आज शिवसेनेवरचा विश्वास लोकांचा या ठिकाणी वाढत चाललाय. फक्त शब्द देणं हे काम नाही, ऑन दी स्पॉट डिसिजन हे एकनाथ शिंदेचं काम आहे. लक्षात ठेवा, ऑन दी स्पॉट डिसिजन. शिवसेना सांगत नाही, बोलत नाही, ते फक्त करून दाखवते. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने येत्या 5-7 दिवसामध्ये अनेक पक्ष येतील, अनेक नेते येतील, अनेक गावचे टगे येतील. मी त्या गावच्या सगळ्या टग्यांना सांगू इच्छितो, शिवसेनेच्या वाकड्यात जाल तर तुम्हाला वाकडं केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. शिवसेना ही दादागिरी करणारी संघटना नाही, पण जो दादागिरी करेल त्याची दादागिरी मोडीत काढणारी संघटना आहे. आम्ही सन्मानानं लोकशाहीच्या मार्गानं निवडणुकीला सामोरं जातोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय मत मागण्याचा. ते मत मागण्याचं काम आमचे उमेदवार या ठिकाणी करत आहेत. ज्याला ज्याचे विचार पटतील त्याला त्या ठिकाणी लोक मतदान करतील. मला खात्री आहे की संघ जत तालुक्यातील भूकंपाचं केंद्र होणार आहे. पहिला भूकंप जर कुठे घडणार असेल तर शेवटचा मतदारसंघ महाराष्ट्राचा 288 आहे. इथं संघ मध्ये घडेल आणि 7 तारखेला संघ मध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला फार वेळ न उन्हामध्ये बसवता आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून मी एवढंच विनंती करतो की आज प्रचाराचा शुभारंभ झालाय. माझ्या मायमाऊलींना विनंती आहे, 5 वर्ष आपली सुखात घालवायची असतील, माझ्या शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, माझ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे, या संक शहराला
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं असेल, या संख शहराला चांगल्या दर्जाचं शहर बनवायचं असेल, या संख शहराला आपण या ठिकाणी विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर ते फक्त आदरणीय नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदेच्या माध्यमातून आपल्याला घेऊन जावं लागेल. तेच आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करतील आणि म्हणून त्यांच्या उमेदवारांना आपण या ठिकाणी ताकदीनं निवडून आणणं हे तुमचं आमचं काम. माझी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, 5 दिवस तुम्ही आम्हाला द्या. उरलेले 5 ते 6 दिवस 5 तारखेपर्यंत मतदान करून घेईपर्यंत तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमचं काम द्या, तुमचं शरीर द्या, तुमचं मन आम्हाला द्या. तिथून पुढे 5 वर्ष अहोरात्र झटण्यासाठी आम्ही तुमच्या सेवेमध्ये आहोत. तिथून पुढे 5 वर्ष तुमची सेवा करू. आणि म्हणून धनुष्यबाणाच्या सगळ्या उमेदवारांना आपण या ठिकाणी निवडून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सगळे जर इतक्या ताकदीने जमलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.